पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणानंतर एक शब्द सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला, दिमागी नक्षल. आणि या शब्दाचा वापर झाल्यानंतर अवघ्या काही तासात सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टी नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट चर्चेत आलं. विशेष म्हणजे या अकाउंटला अतिशय कमी वेळात लाखो फॉलोअर्स मिळाल्याचा दावा केला जात आहे. पण ही पार्टी नेमकी आहे तरी काय? ती कोणी सुरू केली? तिची विचारधारणा काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या नव्या सोशल मीडिया मोहिमेमुळे नरेंद्र मोदी आणि भाजप समोर खरंच नवं आव्हान उभं राहू शकतं का? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नक्षलवादावर बोलताना सरकारने जंगलामधील सशस्त्र नक्षलवादाविरोधात मोठं यश मिळवल्याचं सांगितलं. मात्र सशस्त्र नक्षलवाद संपत असला तरी काही विचारसरणी अजूनही समाजात प्रभाव टाकत असल्याचं त्यांनी म्हटलं आणि दिमागी नक्षल हा शब्द वापरला. या शब्दाला पकडून सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टी म्हणजेच DNJP नावाचं इंस्टाग्राम हँडल चर्चेत आलं. उपलब्ध माहितीनुसार या अकाउंटवर विचार करा, संशोधन करा, प्रतिकार करा असं ब्रीदवाक्य दिसतं. अकाउंटच्या पोस्टमध्ये भगत सिंग यांच्या विचारांचा संदर्भ दिला जातो. म्हणजेच ही मोहीम स्वतःला केवळ राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर एका विशिष्ट विचारसरणीच्या डिजिटल व्यासपीठाच्या रूपात सादर करत असल्याचं दिसतं. या अकाउंटची आणखी एक गोष्ट लक्षवेधी आहे, फॉलोअर्सची झपाट्याने झालेली वाढ. अकाउंट याच महिन्यात सुरू झाल्याचं इंस्टाग्रामवरील माहितीतून दिसत असल्याचा दावा आहे. त्यावर काही डझन पोस्ट होत्या आणि तरीही अल्पावधीत लाखो फॉलोअर्स जमा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे खरंच एका संघटित राजकीय पक्षाचं अकाउंट आहे का? हे अकाउंट नेमकं कोण चालवतं आणि एवढ्या कमी वेळात फॉलोअर्सची एवढी मोठी संख्या कशी वाढली? या प्रश्नांची उत्तरं सध्या स्पष्ट उपलब्ध नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या म्हणजे त्या पक्षाला प्रत्यक्ष राजकीय पाठिंबा मिळाला आहे असा थेट निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. दरम्यान या नव्या नावावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. विरोधकांनी दिमागी नक्षल या शब्दावरून मोदी सरकारवर टीका केली. प्रश्न विचारणाऱ्या, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या किंवा वेगळं मत मांडणाऱ्या तरुणांना नक्षलवादी ठरवलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर भाजपकडून याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह भाजप नेत्यांनी दिमागी नक्षल हा शब्द विशिष्ट विचारसरणीशी संबंधित असल्याचं सांगितलं आणि विरोधकांवर नक्षलवादी मानसिकतेला समर्थन देण्याचा आरोप केला. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोदींना ही दिमागी नक्षल पार्टी खरंच नडणार का? याचं सध्या उत्तर हो किंवा नाही असं सरळ देता येणार नाही. कारण आजच्या राजकारणात सोशल मीडिया ही एक मोठी ताकद आहे. एखादा मुद्दा इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा एक्सवर व्हायरल झाला तर तो काही तासात लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. विशेषतः तरुण मतदारांमध्ये सोशल मीडिया हा राजकीय संवादाचा महत्त्वाचा मार्ग बनला आहे. त्यामुळे एखाद्या नावाभोवती मोठी डिजिटल कम्युनिटी तयार झाली तर भविष्यात तिचा राजकीय प्रभाव निर्माण होऊ शकतो. पण केवळ इंस्टाग्राम फॉलोअर्स म्हणजे निवडणुकीतील मतं नाहीत. राजकीय प्रभावासाठी संघटन, स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, स्पष्ट धोरण, नेतृत्व, प्रत्यक्ष जनसंपर्क आणि निवडणुकीच्या मैदानात काम करण्याची क्षमता आवश्यक असते. म्हणूनच सध्या दिमागी नक्षल पार्टी ही एक सोशल मीडिया घटना आहे की भविष्यातील राजकीय प्लॅटफॉर्मची सुरुवात आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरलेल्या दिमागी नक्षल या शब्दाने सोशल मीडियावर एक नवा राजकीय नेरेटिव्ह तयार केला आहे आणि त्याच नावाचा वापर करून एखादं डिजिटल व्यासपीठ लाखो लोकांपर्यंत पोहोचत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही राजकीय दृष्ट्या योग्य ठरणार नाही. आता पुढे हे अकाउंट केवळ सोशल मीडिया पुरतं मर्यादित राहतं की प्रत्यक्ष राजकारणात उतरते, याकडे सर्वांचं लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं? दिमागी नक्षल पार्टी ही फक्त सोशल मीडिया ट्रेंड आहे की भविष्यात मोदी सरकार आणि भाजप समोर एक नवं राजकीय आव्हान उभं राहू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. धन्यवाद.